नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 17 जुलै 2026. आजपासूनचा नवीन अंदाज देणार आहे. राज्यात आज 17 जुलैपासून आज बऱ्याच भागामध्ये पावसाला वाढ होत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सगळ्यात जास्त आज मध्ये नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, आज चांगल्या स्वरूपाचा पाऊस आज पडणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना घ्यायचा. पण राज्यात आज देखील काय होणार आहे, 17 जुलैला इकडं मराठवाड्यामध्ये देखील परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर इकडं, त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या परिसरात देखील आज 17 तारखेपासून आज बऱ्याच भागात पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 17, 18, 19ला हे राहील, पण 20 तारखेच्या नंतर बऱ्याच भागामध्ये आणखी बराच भाग कव्हर करणारे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबईकडे देखील काय होणार आहे, आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होईल, पण मुंबई, नाशिक आणि कोकणपट्टीकडे मात्र 25 तारखेनंतर मात्र जोराचा मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज मुंबईकरांनी घ्यायचा. कारण की मुंबईकडे 25 तारखेनंतर मुंबईकडे शेवटच्या आठवड्यात मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर तिकडे देखील काय होणार, 25 म्हणजे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडणार आहे. पण आज 17 तारखेपासूनच बऱ्याच भागामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुणे जिल्हा, इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा सगळीकडे बऱ्याच भागामध्ये आज पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. म्हणजे आजपासून चांगला पाऊस वाढणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन